अपडेट न्यूज। यवतमाळात मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। भीमगीतांच्या सुरावटींनी भीमसागर सुखावला। यवतमाळ येथील स्थानिक पाटीपुरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। रमाई जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने यवतमाळकरांची मनं जिंकली। अंजली गडपाळे आणि प्रशांत दामोदरे यांची जुगलबंदी हे कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरले। रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याचं मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांचं सादरीकरण हे होते। स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3 फेम गायिका अंजली बिंबिसार गडपाळे तेलंगणा हिने आपल्या दमदार आवाजात जय भीम आणि रमाईच्या त्यागावर आधारित गीते सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली। विशेषतः महिला वर्गातून तिने आदर्श शिंदेंसोबत गायलेल्या जोडीत भीम बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत या गाण्याची वारंवार फरमाईश होत होती। सोबतच धनी माझा राजा फेम प्रसिद्ध गायक प्रशांत दामोदरे यांनी आपल्या पहाडी आवाजात एकापेक्षा एक भीमगीतं सादर केली। महामानवांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या या गीतांनी संपूर्ण पाटीपुरा परिसर भीममय झाला होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याधिकारी माधुरीताई मडावी उपस्थित होत्या। नगरसेवक विपुल खोब्रागडे, उमेश मेश्राम, सुनील वासनिक, कवी हेमंत कुमार कांबळे, नारायण थुलसर, समता पर्व, पल्लवीताई रामटेके, दादाराव दुपारे, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समिती पाटीपुरा यांची प्रमुख उपस्थिती होती। विशेष अतिथी डॉक्टर श्रीकांत पठाडे, विजय भवरे, मधुकर भैसारे, पंकज उर्फ टोनू मेश्राम, महेश खोब्रागडे, विलास वानखेडे, इंजिनियर संजय मानकर, जितेंद्र ढोनके, नियोजन आणि संयोजन। या कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक प्रमोदिनीताई रामटेके होत्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय खोब्रागडे, आशुतोष वासनिक, जितेंद्र चौधरी आणि आशुतोष मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोनाल्डो फुलझेले यांनी व करुणा चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी मानले। शिस्तबद्ध नियोजन आणि दर्जेदार सादरीकरणामुळे जयंती उत्सवाची चर्चा संपूर्ण शहरात होत असून उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्यात हजारो भीम अनुयायांनी भीमगीतांचा आनंद लुटला। त्यांचं सुद्धा धन्यवाद। मी फार म्हणजे एक रमाईबद्दल बोलावं असं ताईंनी सांगितलं होतं, पण आपला कार्यक्रमच इतका बहारदार आहे की इथं आपल्याला शब्दांची गरज नाही, तर गाण्यामध्ये आपण फार डोळ्याच्या कळा ओलावतात। मला वाटतं थोडासा बाबासाहेबांच्या गाण्याचा आलाप जरी आपल्या गाण्यावर पडला का आपण डोळे आपले पाणवतात। रमाईचं नाव जरी काढलं तर डोळ्यात पाणी आलंच म्हणजे आलं। तर तुम्हा सर्वांना रमाई जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जाताना एक गोष्ट सांगते तुम्हाला, मी जेव्हा एक पुस्तक वाचलं तेव्हा त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब कायम रमाईबाईला तिथून लंडनवरून जिथं अभ्यास करायचे तिथून अभ्यास करताना कायम सांगायचे, यशवंतावर लक्ष ठेव, त्याला अभ्यास करायला सांग, त्याला रात्रीचं उठव, त्याला अभ्यास करायला सांग। माझे बाबाही मला असेच उठवायचे कायम। बाबासाहेब पत्राद्वारे रमाईला आपल्या मुलाला कसं वळण लावायचं सांगायचे। रमाई आपली अक्षर नसली तरी ती तिच्या परीनं जितकं तिला करता आलं तिनं केलंय। आपण सर्व पाटीपुरा म्हटलं की इथली क्रांतीभूमी आहे। माझ्या माऊलांनो, आम्ही आता मी प्राध्यापिका आहे, बरेच विद्यार्थी माझ्या सोबतीला राहतात, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये बरेचदा असं दिसून येतं की बहुजनाचीच लेकरं असतात। त्यांच्या जर पाहिलं कधी तर आंबेडकरीच लेकरं तिथे दिसून येतात की कामं करून आपल्या कॉलेजमध्ये ते शिकायला आलेले असतात। तुम्ही लक्ष द्या, मुलांवर लक्ष द्या, त्यांच्या अभ्यासावर लक्ष द्या। आपली कमाई आपली पुस्तक आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, पण आवर्जून पुन्हा सांगेल, आपण आपली कमाई आपल्या मुलांना द्या, त्यांना व्यसनापासून दूर ठेवा। यापेक्षा जास्त आपल्यासाठी दुसरं काहीच बाबासाहेबांनी लावून ठेवलेलं नाही आहे, कारण आपल्याला आपलं अस्तित्व तयार करावं लागणार आहे। याहून मोठी लढाई आपली आहे। त्या लढाईमध्ये जर आपण शिकलेले सुशिक्षित असू तर मला असं वाटत नाही की आपण कधी हरू। तर तुम्हा सर्वांना रमाई जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.